मागच्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा सुरू होत्या ते म्हणजे की ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा कधी केली जाणार आहे। या संदर्भात आता नुकतंच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेले उद्या 12 वाजता। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदारजी आहेत। खरं तर अनेक दिवसांपासून चर्चा आहेत, भेटीगाठी वाढतात आहेत आणि आता त्यात संजय राऊत यांचं ट्विट कसं बघतात या सगळ्या घटनाक्रमात? बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे, युती काय म्हणजे झाल्यातच जमा आहे, म्हणजे एकंदर सगळं वातावरण पाहिलं ते काही ओपन सिक्रेट आहे। परंतु संजय राऊत साहेबांनी जी घोषणा केली आहे, ट्विट केलेलं आहे, ते ट्विट केलं आहे म्हणजे ते नक्कीच खरं असणार आणि उद्या 12 वाजता जर युतीची घोषणा होत असेल तर ते आम्ही त्याचं स्वागत करतो आहे। खरं तर मी तर म्हणेन की राजकारण ठेवा बाजूला, राजकारणापलीकडे जाऊन जर आम्ही विचार केला किंवा आम्ही करतो तेव्हा मला असं वाटतं की दोन भाऊ एकत्र येतात हेच आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 5 जुलैपासून जे भाऊ बंधू एकत्र एका मंचावर आले, त्याच्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या होत्या, पण युतीचं स्पष्टीकरण समोर येत नव्हतं। अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सगळेच लक्ष लावून होते आणि त्याची घोषणा झालेली, पण पुढे त्याच्या संदर्भात काही लिहिलं नाही, फक्त उद्या 12चा एवढं ट्विट आहे। कसं आहे बघा, ते 5 जुलै ते आज आहे मला वाटतं 23 नोव्हेंबर, बराच मोठा काळ आहे। निवडणुका लागल्याशिवाय युतीची घोषणा होत नसते ना, उगाच अगोदरच युतीची घोषणा कशी होणार? आणि जागा वाटपावर देखील अतिशय खेळीमेळीने सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा चालू आहेत। त्यामुळे हे आम्हाला माहिती होतं युती निवडणुकीच्या तोंडावर होणार आणि ती आता होते। मग त्यामुळे ज्या काही मीडियाने बातम्या दाखवल्या की तानातानी चालू आहे, हे काही खरं नाही आहे। खरं सांगतोय, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळ्या वाटाघाटी होत आहेत आणि त्याचं प्रतीक उद्या तुम्हाला जर प्रेस कॉन्फरन्स घेऊन जेव्हा युतीची घोषणा होईल तेव्हा तुम्हाला दिसेलच। याचं लोकेशन म्हणजे कुठलं ठिकाण असेल, वेळ कळलेली आहे, ठिकाण मनसे सांगणार? अद्याप त्या आम्हालाही स्पष्ट नाही आहे, जेव्हा कळेल ते ठिकाण सांगितलं नॅचरली सांगावंच लागेल ना, प्रेस कॉन्फरन्स घेणार तर प्रेसलाच सांगणार ना, सांगणार। जसं तुम्ही म्हटलात की जागा वाटपावरून तानातान सगळ्या आम्ही बातम्या माध्यम बातम्या चालवतात ते असं सगळं म्हटलं जातं। विशेष म्हणजे की दादर ज्या भागातून तुम्ही येतात त्या भागाच्या सुद्धा वॉर्ड प्रभागाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे की तो एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मागितला जातोय, दुसरीकडे तुमच्या नावाची चर्चा आहे। नेमके ह्याच्यात समोर स्पष्टीकरण नाही, कसं एक लक्षात घ्या, जिथे मराठी मतदार मोठ्या संख्येने आहे तिथे दोन्ही पक्षांचं प्राबल्य आहे, तर साहजिक आहे की अशा ज्या जागा आहेत तिथे दोन्ही पक्षाकडून दावे प्रतिदावे होणं स्वाभाविक आहे। तर त्याच्यामध्ये मध्यमार्ग काढून पुढे जायचं आहे असं ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर दोन भाऊ निर्णय घेऊन आम्ही पुढे जाऊ। तिथे कुठेही अशी काही म्हणजे हट्ट किंवा तो काही तानातानी तुम्ही म्हणतात असं काही नाही आहे। मार्ग निघेल, काय होईल फार फार तर काय होईल की काही जागा त्यातल्या ते घेतील, काही जागा आम्ही घेऊ आणि तो मार्ग निघेल, कारण 5-10 जागांसाठी काही युती थांबणार नाही आहे ना। मुंबई शहराचं उपाध्यक्षपद तुमच्याकडे आहे आणि विशेषतः दक्षिण मुंबईतल्या ज्या मराठी जागा आहेत त्याच्यात मग शिवडीपासून आपण सुरुवात केली, शिवडी, दादर, माहीम ह्या मेन जागांच्या चर्चा अनेक दिवसांपासून आहेत। त्याचं सगळं गणित सुटलंय, सगळं कोडं सुटलं? हो, मी सांगतो अगदी बायखळा, वरळी, शिवडी, दादर, माहीम ह्या सगळ्या मराठी बहुल भाग जो आहे तो मुंबई शहरात येतो आणि मी जो काही ॲनालिसिस केलेलं आहे की ज्या काही वाटाघाटी झालेल्या आहेत समोरच्या पक्षासोबत त्या खूप अतिशय सहज झालेल्या आहेत आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेले आहेत आणि मला वाटतं की तिथे उद्धवजी आणि राज ठाकरे साहेबांनी दोघांनीही त्याच्यावर अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यामुळे सुखावतील। मागच्या अनेक वर्षांपासूनचा हा दुरावा होता, आता तुम्ही जी शिवसेना म्हणून आधी तुम्ही जिकडे काम करत होता, एक पक्ष संघटना वाढत होता, त्याच्यानंतर पुन्हा आता हे दोघं एकत्र येतात आणि कार्यकर्त्यांना अधिकृतरित्या एकमेकांसोबत काम करताना कसं वातावरण असेल, काय तुमच्या भावना? नाही, हे कार्यकर्त्यांना म्हणजे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना अनेक वर्षापासून हीच त्या लोकांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावे। उलट त्यांची जी भावना आहे ती प्रत्यक्षात उतरते आहे, त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन जोमाने काम करतील, कारण समोर जे पक्ष आहेत जे गरळ ओकतायत यांना धडा शिकवायचा आहे तो एकत्र येऊनच शिकवू शकतो, हे सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे ते एकत्र येऊन काम करणार आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माणची
निर्माण सेनेची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार. शेवटचा प्रश्न आहे की यशवंत किल्लेदार यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. यशवंत किल्लेदार यांचा प्रभाग नेमका कोणता? 192, 94 की 96? पक्ष जो निवडेल तो. आमच्याशी बोलण्यासाठी होते मनसेचे यशवंत किल्लेदार आणि युतीची किंवा मग संजय राऊत यांनी जे ट्विट केलेलं आहे त्या संदर्भात त्यांनी त्यांच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.